अमरावती शहर गुन्हे शाखेची धडक कारवाई. अवैधरित्या एमडी मॅफेडॉन विक्री करणारा आरोपी जेरबंद. 4.91 लाखांचा मुद्देमाल जप्त. अमरावती शहरात अवैधरित्या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या विरोधात गुन्हे शाखेकडून धडक मोहीम सुरू असून त्या अंतर्गत गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत एमडी मॅफेडॉन विक्री करणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत तब्बल 4,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी शहरातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे पथक गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत होते. आज 13 मे बुधवार रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की इलियास अली मेहबूब अली हा अन्सार नगर कडून आझाद नगर मैदान परिसरात एमडी नावाच्या अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने घेऊन येणार आहे. मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 27.4 ग्रॅम एमडी मॅफेडॉन पावडर, एक मोपेड मोटरसायकल आणि विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण 4,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमाल 27.4 ग्रॅम एमडी मॅफेडॉन पावडर, किंमत 4,11,000 रुपये, मोपेड मोटरसायकल क्रमांक MS27 BV 4056, किंमत 70,000 रुपये, विवो मोबाईल किंमत 10,000 रुपये असा एकूण 4,91,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने ही एमडी कोणाकडून आणली व शहरात पुरवठा कुठून होत होता याचा सखोल तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.